नमस्कार मैत्रिणींनो, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी ओली भेळ बनवणार आहे। मधल्या वेळेत काही चटपटीत असे काही खावेसे वाटले तर तुम्ही झटपट अशी ओली भेळ बनवून खाऊ शकता। तर चला मग सगळ्यांनाच खायला आवडणारी ओली भेळ बनवायला घेऊयात। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर येथे ओली भेळ बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो चिरताना बी त्यातले काढून टाकायचे आहे। त्यानंतर टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिंच आणि खजूर भिजत घालून त्याचे आंबट गोड पाणी तयार करून घेतलेले आहे। येथे भांड्यामध्ये मुरमुरे घेतलेले आहेत। आता या मुरमुऱ्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, त्यातील थोडा कांदा शिल्लक ठेवायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे, थोडासा चाट मसाला, थोडंसं तिखट टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मुरमुरे आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक शेव टाकायची आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आता यामध्ये खजूर आणि चिंचेचे आंबट गोड पाणी केलेले आहे, ते पाणी यामध्ये थोडे थोडे ओतून पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। पाणी ओतताना थोडं थोडं ओतूनच भेळ हलवायची आहे। येथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ही भेळ तयार करायची आहे। आता ही आपली ओली भेळ तयार झालेली आहे, तर ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता येथे डिशमध्ये ही ओली भेळ काढून घेतलेली आहे। आता यावर आपण थोडासा राहिलेला कांदा टाकायचा आहे, थोडंसं टोमॅटो टाकायचं आहे, थोडीशी शेव टाकायची आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून ही भेळ तयार करायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता की छान अशी ओली भेळ तयार झालेली आहे। चटपटीत अशी ओली भेळ खायला खूप मस्त लागते। तुम्ही एकदा करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।